प्रत्येक स्त्रीकडे ही मॅजिकल बरणी घरात तर असायलाच हवी. या बरणीमध्ये आहे स्त्रीचं निरोगी राहण्याचं रहस्य. ही फक्त एक बरणीच नाही, तर ही आहे एक जादुई बरणी. तुमच्याकडे आहे की नाही? तुमच्याकडे जर ही बरणी नसेल आणि तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर आजच अशी ही जादुई बरणी बनवून ठेवा. यामध्ये दडलं आहे स्त्रीचं निरोगी राहण्याचं रहस्य. जर तुम्ही 30च्या पुढे असाल, तर आजच बनवून ठेवा ही जादुई बरणी. कारण पुढे जाऊन तुम्हाला याचे भरपूर फायदे होणार आहेत. या जादुई बरणीमुळे तुम्ही येणाऱ्या अकाली वृद्धत्वाला रोखू शकाल. शिवाय वाढत्या वयात होणारे आजार जसे थायरॉइड, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, सांधेदुखी, अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता अशा बऱ्याच आजारांवर रामबाण असणारी ही जादुई बरणी. चला तर पाहूया कशी बनवायची. यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा गरम करू शकता. इथे मी अर्धी वाटी जवसाच्या बिया घेतलेल्या आहेत. यालाच फ्लॅक्स सुद्धा म्हणतात. जवस तुम्हाला माहितीच आहेत किती पौष्टिक आहेत. आता हे स्लो फ्लेमवर आपल्याला सगळं साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही. एकसारखं मिक्स करत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहे. जवसामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, फायबर आहे. अशक्तपणा असेल तर तो कमी होतो, रक्ताची कमतरता कमी होते, सांधेदुखी असेल तर कमी होते, पोटाचे त्रास असतील तर कमी होतील, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे. उतार वयात होणारे सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखीचे आजार यामुळे कमी होतात. तर अशा या पौष्टिक जवसाचा वापर आपल्या आहारात नियमितपणे नक्कीच केला पाहिजे. जवस चांगले स्लो फ्लेमवर असे चटचट आवाज येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. हे पहा, असा चटचट आवाज येतोय. भाजून झालेत. आता एका ताटात काढूया आणि थंड करून घेऊया. आता पुढचे पदार्थ सुद्धा आपण यामध्येच भाजून घेणार आहोत. तर यानंतर आरोग्यदायी अशा अर्धी वाटी मी इथे कळिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत. यानंतर घ्यायच्या आहेत आपल्याला सारख्याच वाटीनी अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया. यानंतर सारख्याच वाटीनी 1 वाटीपेक्षा थोड्याशा कमी आहेत भोपळ्याच्या बिया. आता इथे मी अर्धी वाटी सफेद तीळ आणि सारख्याच वाटीनी अर्धी वाटी इथे मी काळे तीळ घेतलेले आहेत. आता हे सगळं साहित्य आहे आपल्याला एकदम स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचंय. कळिंगडच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, मॅग्नेशियम, लोह असतं. या बिया खाल्ल्यामुळे हृदय निरोगी राहतं. शिवाय रक्तातील साखर कमी होते. यासाठी या बिया भरपूर फायदेशीर आहेत. आपण घेतलेल्या आहे सूर्यफुलाच्या बिया. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, प्रोटीन आहे. शिवाय स्नॅक्स, सॅलड किंवा स्मूदीमध्ये खाण्यासाठी बेस्ट आहेत या बिया, किंवा अशा भाजून खाऊ शकता. त्वचा आणि केसांसाठी रामबाण उपाय आहे. कळिंगडच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक आहे, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, हृदय आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो, पचनक्रिया चांगली राहते, कारण यामध्ये भरपूर फायबर आहे. शिवाय त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फारच फायदेशीर आहे. सफेद तीळ म्हणजेच पांढरे तीळ खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. पचनक्रिया सुधारते, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे. यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य सुद्धा सुधारतं. पांढरे तीळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते, कारण यामध्ये मॅग्नेशियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहे. शिवाय यामध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा यामुळे कमी होतो. काळे तीळ यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फायबर आहे. त्यामुळे पोट साफ राहतं, शरीराला ऊर्जा मिळते. अकाली जे केस पांढरे होतात ते केस पांढरे होत नाही. केस गळणे कमी होऊन केसांची वाढ चांगली येते. शिवाय त्वचेवरची चमक वाढून त्वचा निरोगी दिसते. सगळ्या बिया भाजून घेतलेल्या आहेत. जवसाच्या बिया सुद्धा मी यामध्येच घातल्या आहेत आणि 1-2 मिनिटं परत एकदा मिक्स करून भाजून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे. मस्त अशा या आपल्या बिया 5 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर भाजून घेतलेल्या आहेत. हे बघा, अतिशय आपल्या अशा पौष्टिक बिया तयार झालेल्या आहेत. आता एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्या. या जेवढ्या सुद्धा बियांचा इथे मी वापर केलेल्या आहेत, या बिया सहज वाण्याच्या कोणत्याही दुकानात किंवा सुपर मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील. अशा या बिया आहेत, जास्त महाग सुद्धा नसतात. त्यामुळे आपण अशा या बियांचा वापर करत नाही. असं वाटतं की या महाग आहेत, पण अगदी स्वस्त बिया मिळतात. तुम्ही या बिया आणून अशा भाजून स्टोर करून फक्त 1 चमचा खाऊ शकता. अतिशय पौष्टिक बिया आहेत. हे बघा,
सगळ्या बिया मी भाजलेल्या आहेत. सगळे पदार्थ आपले इतके पौष्टिक आहेत. तर अशा या पौष्टिक पदार्थांचा नियमित वापर केल्यामुळे आपण निरोगी राहू. स्त्रियाच नाही तर पुरुष मंडळी देखील या बिया खाऊ शकतात. आता या बिया पूर्णपणे थंड करायच्या आहेत. गरम असतानाच बरणीत ठेवायची नाही. तर अशी ही एखादी काचेची बरणी किंवा तुमच्याकडे प्लास्टिकची बरणी असेल तर ती कोरडी बरणी घ्यायची. ओलसरपणा यामध्ये अजिबात नको आणि त्यानंतर असे हे बिया यामध्ये भरून ठेवायच्यात. असा हा 1 चमचा दररोज खायचा. खूपच पौष्टिक आहे. चवीला या बिया अतिशय छान लागतात. तर मंडळी या बिया पूर्णपणे मी थंड करून घेतलेल्या आहे. आता या थंड झालेल्या बिया मी बरडीमध्ये काढून घेते. तिशीनंतरच या पौष्टिक बियांचा वापर तुम्ही नियमित आपल्या आहारामध्ये केल्यामुळे उतार वयात होणारे बरेचसे आजार तुम्ही दूर करू शकता. ही बरणी मला तर 8च दिवस पुरणारी आहे. तुम्ही जास्त एकदम बनवून ठेवू नका कारण ते नंतर नरम पडतात. थोडेसे सुरुवातीला कमीच बनवायचे आणि 8 ते 10 दिवसासाठी बनवले की 8 ते 10 दिवस आपल्याला या पुरतात. रोज सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा खाऊ शकता. सकाळी खा, संध्याकाळी खा किंवा दुपारच्या वेळेस खा, केव्हाही खाऊ शकता. याला खाण्यासाठी काही टाईम टेबल नसतं. दिवसातून 2 वेळा खायचे, जास्त प्रमाणात सुद्धा खायचे नाहीत. हे बघा मस्त आपली अशी ही मॅजिकल बरणी तयार झालेली आहे. तर खात्री आहे मंडळी तुम्हाला आजची ही मॅजिकल बरणीची रेसिपी आवडलीच असेल. आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशी ही मॅजिकल बरणी बनवून ठेवा आणि बऱ्याच आजारांना दूर पळवा. आजची ही पौष्टिक बियांची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल.